तर सुप्रिया सुळे आणि त्यांची कन्या यांच्या लग्नात रोहित पवार आणि नरेंद्र मोदी भेटीवरून चर्चेला उधाण आलं. भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा पसरल्या आहेत. तर रोहित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं. रोहित पवार भाजपमध्ये जाणार का, असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय. मात्र या भेटीबाबत स्वतः रोहित पवार यांनी वेगळं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा एक घरगुती कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला केवळ विरोधकच नव्हते, तर सत्ताधारी पक्षातील नेते, मंत्री आणि इतर प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. त्यामुळे अशा कौटुंबिक कार्यक्रमाला राजकीय रंग देणं योग्य नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. रोहित पवार सांगतात की दिल्लीतील या कार्यक्रमात राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपराष्ट्रपती यांच्यासह सत्ताधारी पक्षातील नेतेही उपस्थित होते. कार्यक्रमात पाहुण्यांचं स्वागत करण्याची जबाबदारी पवार कुटुंबियाकडे होती. पंतप्रधान मोदी आल्यानंतर प्रोटोकॉलनुसार रोहित पवार यांनीही स्टेजवर जावं लागलं. त्याचवेळी नरेंद्र मोदी यांनी रोहित पवारांना नावाने ओळखलं आणि त्यांच्याशी चर्चा केली. हा मुद्दा रोहित पवारांनी स्वतः सांगितला. एक सामान्य आमदाराला देशाचे पंतप्रधान नावाने ओळखतात, हे आपल्यासाठी महत्त्वाची बाब असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांना जवळ बोलावून घेतलं आणि पुन्हा फोटोही काढले. या संपूर्ण भेटीचा संदर्भ देताना रोहित पवारांनी स्पष्ट केलं की सुप्रिया सुळे यांचे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे मतदारसंघातील किंवा राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी या संबंधांचा उपयोग होऊ शकतो. पण दुसरीकडे राजकीय चर्चांना मात्र वेगळंच वळण मिळाले. रोहित पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? रोहित पवार भाजपच्या संपर्कात आहेत का? भविष्यात ते भाजपमध्ये प्रवेश करणार का? या प्रश्नांची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा चांगलीच रंगली आहे. मात्र रोहित पवारांच्या या स्पष्टीकरणावरून एवढं स्पष्ट होतं की त्यांनी या भेटीला कौटुंबिक कार्यक्रमाचा संदर्भ दिला आहे. त्यामुळे केवळ मोदींसोबत झालेल्या भेटीवरून भाजप प्रवेशाचा निश्चय करणं सध्या घाईचं ठरू शकतं. आणि आता रोहित पवार खरंच भाजपमध्ये जाणार आहेत का, की ही फक्त राजकीय चर्चा आहे, येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा. नवीन असाल तर आपल्या मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.